सुरुवात करती रोल गवळण नावा काला सुरात नाही भजन रूपावळीत घालती दुशान दोन तास करती गजर दोन तास करती गजर हो 2 तास गजर करतात नुसती फाटाभर गाणी पिक्चरची गाणी नुसती पिक्चरची गाणी अरे पिक्चरची गाणी घ्या पण किती घ्या काहीतरी निमित्त पाहिजे ना कसल्या गोष्टीला ती नाही तर हवं ते आणि बुवा वाईट जोक चांगलं काहीतरी लोकांना सांगायचा ह्या बदलाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करायचा आपल्याला म्हणून 2 तास करती गजर 2 तास करती गजर गाती पिक्चरची गाणी सारी गाती पिक्चरची गाणी सारी अभंगवळण वाटून घेती पंचपदीत विसरून जाती भारुड कव्वाली माहित नाही म्हणे रसिक थांबत नाही हो बघा अभंग गवळणीपर्यंत काय भजन काय होत नाही होत नुसते दोघांचे गजर झाले की लोका वाटे लागते पण हे वाक्य आहे ना हे तुमच्या मायबाप रसिकासाठी हो कारण तुम्ही आमचं भजन जरी ऐकायला राहिलात तरी संत तुकाराम महाराजांचे जर तुम्ही अभंग वाणी ही गायला थांबलात ऐकायला थांबलात त्यांच्यातनं बोध घेण्यासारखं भरपूर काय बघा आणि ते अभंग जरी हे ऐकणारे थांबलात तरी भरपूर आमच्या भजनाचं ते सार्थक होईल बघा अभंगवळण अवगमगवळण वाटून घेती पंचपदीत विसरून जाती भारुड कव्वाली माहित नाही म्हणे रसिक थांबत नाही भजन शिका हे माय बापा भजन रसिका हे माय बापा तुझीच जबाबदारी आहे तुझीच जबाबदारी होऊन गेले बघा नुसते 5च नाही पण तसे बघा तर भरपूर आपले रत्न आहेत ज्यांनी हे भजन क्षेत्र गाजवलं ते पंचरत्न पण पंचरत्न म्हणजे कोण तर ज्या भजन सम्राट बुवा ज्यांनी आपली ही भजन परंपरा या ठिकाणी चालू ठेवली ते पंचरत्न बुवा म्हणून बघा आमचे गुरुदास चंद्रकांत कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा वामन कोपकर बुवा काशीराम परब बुवा ह्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि त्यांचंच हे वारसा हळूहळू जपण्यासाठी प्रयत्न आम्ही लोक करतो तर त्यांची थोडी आठवण म्हणून एक त्यांची आठवण एक गीत थोडं तुम्हाला तरी कळलं पाहिजे की हे कोण होते बहुतेक जणांना माहीत नाहीत की हे कदम पांचाळ बुवा कोण आहेत कोण नाहीत नवीन लोक आहेत नवीन लोकांना कळलं पाहिजे की काय आपली गुरु काय होते त्यांची गाणी कशी होती बघा एक दोन तीन धरून खेचीन हातात गावलो तर उभो पेचीन
पोरा कसोटी एकीचो म्हातारो झोपलो दारात अरे हो मांजराच्या पावलाने गेलो घरात दयाचा मडक्या उचलून हाण्यान जिथे पाणी त्यांच्या नावान फोडल्या मावशीच्या ह्या कसला हो बघा हे आमचं कदम बुवा बघा कदम म्हणून ताला नाचणारे बघा पाठीमागे होईतात ना त्यांच्याकडे टाळ्या खरोखरच हा मला